नमस्कार. माझा इंडिया न्यूज. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी चालू असतानाच आता या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नवनवीन तरुण उमदे उमेदवार हे लढतीमध्ये इच्छुक आहेत. असेच एक तरुण उमदा आणि ज्याला खरोखरच समाज क्षेत्राची आवड आहे असा हा तरुण उमदा उमेदवार आज आपल्यासोबत आहेत. प्रभाग क्रमांक 13 मधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका या क्षेत्रामध्ये ते सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर आपल्यासोबत आज आहेत श्री अरुण भाऊ जोगदंड. नमस्कार अरुण भाऊ, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. काय सांगाल, आपण प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढवित आहात किंवा त्याच्यासाठी आपण इच्छुक उमेदवार मधून आहात, काय सांगाल या प्रभागाबद्दलची आपली काय ध्येय धोरणे आहेत? प्रथमतः आपल्याला जय महाराष्ट्र. सध्याची परिस्थिती पाहता राजकारणात युवकांनी येणं खूप गरजेचं आहे. नक्कीच राजकीय क्षेत्रामध्ये बरोबर. त्याच अनुषंगाने मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या प्रभाग क्रमांक 13 मधून एसी प्रभागातनं आपण इच्छुक आहात, उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक आहे. शिवसेनेकडनं आदरणीय आमचे एकनाथजी शिंदे साहेब तसेच शिवसेना उपनेते इरफान भाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. नक्कीच आपला पिंपरी चिंचवड मधून तुम्ही एक तरुण चेहरा आहात. तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये खूप तुमचं अग्रेसर असं काम आहे. तुम्ही मध्यंतरी SRA प्रकल्पाला विरोध केला होता. नेमकं काय विरोध होता? सर, प्रामुख्याने आपला SRA ला जो विरोध आहे तो फक्त 1563 जे बैठे घर आहेत त्याच्या संदर्भात आहे आणि तो कायम माझा विरोध तिथे राहणार आहे. तिथं अनेक राजकीय पुढारी आहेत जे SRAच्या माध्यमातून SRA आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, पण त्याला माझा कायमस्वरूपी तिथं 1563 घरांसाठी माझा कायमस्वरूपी विरोध असणार आहे. तुम्ही झोपडीधारकाला ते घर द्या, त्यासाठी माझा बिलकुल विरोध नाही. झोपडीधारकाला त्याचा हक्काचं घर मिळालंच पाहिजे या भूमिकेशी मी पण आहे. पण संबंधित तुम्ही ज्या लोकांचं ऑलरेडी पुनर्वसन झालेलं आहे त्या लोकांना तुम्ही पुनर्वसन परत करण्याचा का डाव आखत आहात? त्याच्या मागे तुम्हाला काही आर्थिक लाभ होतोय का? ज्या लोकांना गरजच नाही. आज 1987 ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अधिकृत ठराव मांडून महानगरपालिकेने ठराव करून अधिकृत त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे. त्या काळाच्या परिस्थितीनुसार त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे. त्या ठिकाणी प्रत्येकाला समान गाळे वाटप करून तिथं त्यांना बांधण्यासाठी महानगरपालिकेने आर्थिक सहाय्य केलं. त्याच्यानंतर काही बांधकामासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते देण्यात आलं आणि हे सगळं करत असताना देखील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडनं पण त्यासाठी अनुदान आलं होतं. त्या दोघं महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्ताने ते पुनर्वसन झालेलं आहे. आणि जर एकदा पुनर्वसन झाले तर तुम्ही परत एका लाभार्थ्याला परत लाभ घेता येत नाही शासनाचा. हा नियम तुम्ही फाट्यावर मारून तुम्ही जर तिथं परत पुनर्वसन करत असाल तर कोणत्या गोष्टीसाठी करताय? ह्या गोष्टीसाठी म्हणजे नक्कीच गोरगरीब लोक याच्यापासून वंचित राहत आहेत असं आपलं म्हणणं आहे. ज्या लोकांना SRAची गरज आहे त्या लोकांना बाजूला ठेवून तुम्ही बोगस लाभार्थी दाखवून बोगस स्कीम चालवत आहात. बरोबर. त्याच्यासाठी मी अरुण जोगदंड कायमस्वरूपी त्या गोष्टीला SRA याच्याबद्दलच विरोध केला होता. येस सर. त्याच्यासाठी आम्ही मोर्चे काढले. आमच्या सोबत असणारे सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील यामध्ये खूप मोठ्या गोष्टींनी पुढाकार घेतलेला आहे आणि कायमस्वरूपी तो विरोध राहीलच. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ज्या प्रभाग क्रमांक 13 मधून इच्छुक आहात तिथं नेमकी काय काय आणखीन कामे होणे बाकी आहेत की आतापर्यंत होऊ शकली नाहीत, अशी कामे तुम्ही या करून दाखवणार आहात भविष्यात? सर, प्रथमतः मी आपल्या काही गोष्टी निदर्शनास आणून देतो. सेक्टर नंबर 22 हा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये जर प्रामुख्यानं पाहिलं तर नगरसेवकांकडनंच जे कोणी असतील सत्तेतले किंवा विरोधी ज्या नगरसेवक ज्या लोकांनी नगरसेवक पद भूषवलं आहे त्या प्रभागामध्ये त्या लोकांनी त्या एक प्रभाग आहे पण त्या एका प्रभागामध्ये त्यांनी 2 डिवाइड प्रभाग केलेला आहे. त्याच्यामध्ये एक स्लम एरिया म्हणून त्यांनी हे त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि एक डेव्हलप एरिया म्हणून त्याच्याकडे डेव्हलप करण्यासाठी प्राधान्याने ते विचार करत आहेत. जर प्रामुख्याने तुम्ही जर विचार केला तर यमुनानगर, आमच्या इथं यमुनानगर निगडी सेक्टर नंबर 22 मधला वटा स्कीम, PCMC कॉलनी हे अशा प्रमुख 4 प्रभागांचे एक प्रभाग आहे. तर त्याच्यामध्ये काय झालं सर की यमुनानगर निगडी याच्या बाबतीत कोणतेही नगरसेवक जे निवडून आलेले आहेत
त्या लोकांचा त्याकडे जास्त कल असतो, कारण तिथं सुशिक्षित लोक राहतात, बरोबर. तिथं माणसं राहतात, त्यांच्या भूमिकेनुसार इकडे जे सेक्टर 22 ला राहतात लोक, ते माणसं नाही घेत. हेच आमच्या आजपर्यंत निदर्शनास आलेलं आहे. जर तुम्ही प्रामुख्याने विचार केला तर सेक्टर नंबर 22 मध्ये यमुनानगर जो परिसर आहे तिथं सर 7 गार्डन आहेत. 7 गार्डन आहे. हा, तिथं म्हणजे खेळाचे गार्डन आणि बगीचे टाईप जे आहेत ते 7 गार्डन आहेत महानगरपालिकेच्या. महानगरपालिकेने तिथे डेव्हलप केलेले आहेत नगरसेवकांच्या मागणीनुसार. बरोबर. ठीक आहे. पण त्याच अनुषंगाने जर तुम्ही सेक्टर 22 ला बघितलं असेल तर तिथे एकही गार्डन नाही. एक गार्डनचा प्रस्ताव आला होता 2007 ते 12च्या दरम्यान एक गार्डनचा प्रस्ताव आला होता. त्या काळातले जे नगरसेवक होते त्यांनी ते गार्डन डेव्हलप करण्यासाठी जे मधुकर पवळे शाळेच्या बॅक साईडला पाण्याची टाकी आहे तिथं ते गार्डन होतं. त्या गार्डनसाठी 80 लाखाचा निधी शासनाकडून आला होता. बरोबर. तो 80 लाखाचा निधी त्या काळातल्या नगरसेवकांनी तो कुठे वापरलाय, म्हणजे त्याचा गार्डन तर अर्थ अस्तित्वातच नाही. त्या 80 लाखाचं त्यांनी गार्डन डेव्हलप केलं असं दाखवले कागदोपत्री. त्याच्यानंतर परत आता मागच्या पंचवार्षिकला जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी त्याच गार्डनसाठी परत एक 80 लाख रुपयाचा निधी परत वाढीव निविदता करून आणखी त्याच्यात पुन्हा निधी मागवला. एका गार्डनसाठी डबल निविदता मागून 80 लाखाच्या अशा 2 निविदता करून डबल तो निधी आणलाय. पण तो निधी वापरून ते गार्डन तयार झाले डॉक्युमेंटरी. पण आमची आत्ताची परिस्थिती अशी की ते गार्डन चोरीला गेले, कारण तसं गार्डन आमच्या प्रभागात अस्तित्वातच नाही. म्हणजे नक्कीच तो भ्रष्टाचार खूप मोठा भ्रष्टाचार आहे. त्या भ्रष्टाचाराला नियंत्रण घालण्यासाठीच आपण खरं तर या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहात. नक्कीच. असे प्रामुख्याने प्रभागामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत जे डेव्हलप करणं. तुम्ही जर आमच्या प्रभागामध्ये फिरलात तर खूप मोठ्या एकाच प्रभागात 2 काय म्हणतात त्याला की 2 विभागले गेलेले प्रभाग आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही जे लोक स्टँडर्ड आहेत त्यांच्यासाठी तुम्ही पूर्ण सुविधा देताय आणि जे स्लम लोक आहेत त्यांना तुम्ही परत स्लम करण्यासाठी तुमची जेवढी ताकद आहे तेवढी तुम्ही पणाला लावताय. म्हणजे ते डेव्हलपमेंट हा प्रकारच नाही. आम्ही जरी पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये राहत असलो तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत राहून देखील जर आम्हाला या सगळ्या गोष्टींपासून जर वंचित ठेवत असेल तर मग त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत राहण्यात आणि ग्रामीण हद्दीत राहण्याचा फायदाच नाहीये. ह्या आमच्या प्रामुख्याने खूप मोठ्या गोष्टी आहेत. आता प्रभाग क्रमांक 13 मधून आपण इच्छुक आहात. या प्रभाग क्रमांक 13 ला नेमकं आपण कशा पद्धतीने डेव्हलप करण्याचा विचार कराल किंवा त्याच्याबद्दलची नेमकी तुमची काय ध्येय धोरणे आहेत? सर, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 13 मध्ये जो विकास झालेला आहे तो फक्त कागदोपत्री विकास झालेला आहे. तो तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये कुठेही दिसणार नाही. तर आमची जी प्रामुख्याने विकासाची एक आमची वेगळी परिभाषा आहे. आम्ही पहिल्यांदा लोकांना जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. त्याच्यामध्ये चांगले रस्ते असतील, चांगले लाईट आणि ड्रेनेज वगैरे तर बेसिक गोष्टी आहेत. सध्या आमच्या सेक्टर नंबर 22 ला आणि प्रभाग क्रमांक 13 ला सध्या त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं जाते. गेले 25 वर्ष झालं, पण ते अजून प्रश्न ते मिटलेले नाहीयेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त देखील माणसाला जगण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी लागतात. त्या गोष्टींसाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू आणि प्रामुख्याने आम्ही तिथं 2 गोष्टीसाठी सदैव तत्पर राहू. एक तर शिक्षणासाठी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आणि एक ते वैद्यकीय सुविधांसाठी. या 2 गोष्टीसाठी आम्ही सदैव तिथं कार्यशील राहू. नक्कीच आपल्या प्रभागाच्या विकासासाठी तरुण उमदा उमेदवार अरुण जोगदंड हे नेहमीच प्रयत्नशील आहेत असं दिसत आहे. तुमच्या यमुनानगर प्रभागामध्ये खूप असा मोठा विकास झालाय. तुम्ही तर बोलताय की विकासच झाला नाही. नेमका काय हा प्रकार आहे? सर, आमच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये जो विकास आहे तो कागदोपत्री विकास आहे, जसं मी तुम्हाला बोललो. त्याच्यामध्ये विकास जे आहे ते जर 2 रुपयाचं काम असेल तर तिथं तुम्हाला 40 रुपयेचा विकास दाखवला गेला. वाढीव निधीचा विकास दाखवला गेला. हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जे गार्डन आहे यमुनानगर मधलं तिथं एक विरंगुळा केंद्र उभारण्यात आलं, जे सिक्युरिटीला राहण्यासाठी एक घर बांधायचं होतं. त्याचा निधी त्याची निविदता यांनी 75 लाख रुपयाचं ते विरंगुळा केंद्र बांधलं एका सिक्युरिटीला राहण्यासाठी. विरंगुळा केंद्र हे वृद्ध लोकांसाठी असतं. त्याला वृद्ध लोकांसाठी विरंगुळा केंद्र असतं, हे आपल्याला माहिती आहे. तिथं सिक्युरिटीला राहण्यासाठी ते बांधण्यात आलेलं आहे. त्याला त्याच्या विरंगुळ्याच्या नावाखाली सिक्युरिटीला राहण्यासाठी ते घर बांधण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर सेक्टर नंबर 22 मध्ये आमच्याकडे काही डॉक्युमेंट आम्ही मागवलेले आहेत माहिती अधिकाराच्या ह्याच्यानुसार. 1 कोटीचे पेइंग ब्लॉक बसवलेले आहेत.
1 कोटीचे. 1 कोटीचे. म्हणजे विचाराच्या पलीकडे ते आजपर्यंत आम्हाला तर अजून कुठे दिसले नाही. तिथे तुम्हाला ब्लॉक जर कुठे काय तुम्ही बसवले. प्रत्यक्षात फिरून बघितले तुम्हाला दिसलेच नाहीत. अजिबात नाही, कुठेच दिसले नाहीये. म्हणजे नेमके गेले कुठं हा मोठा कुठे प्रश्न. नेमके लावले तो पण खूप मोठा संशोधनाचा नक्कीच याच्यावरती विचार विचार करावा. करावा लागेल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही कशा स्वरूपाची मदत करता? तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो. जे शेड्यूल कास्टचे जे मुलं आहेत त्यांना आपण आरटीआयच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण घेण्यात यावं यासाठी आपण त्यांना खूप सहकार्य करतो. सहकार्य म्हणल्यावर आपलं कर्तव्य करतो. बरं. आणि ज्या काही आता शाळा अशा आहेत, म्हणजे तुम्ही जर प्रामुख्याने पाहिलं तर ह्या म्हणजे खूप मोठी एक गोष्ट आहे की गव्हर्नमेंटचे स्कूल आहेत ते आत्ताचे तुम्ही जर बघितलं असेल तर ते बंद पडण्याच्या ह्याच्यावर आहे. मार्गावरती. त्यामुळे कुणी असो, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष नेता, जो सत्तेत येईल तो त्याने त्या गोष्टीचा विचार करायलाच हवा, या बरोबर. मताचा मी आहे. बरोबर. तर त्या गोष्टीकडे प्रामुख्याने महानगरपालिकेने देखील लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जे इंग्लिश मिडियमचे जे स्कूल आहेत त्यांची जर फी बघितलं सर तुम्ही, आपल्या आयुष्यातल्या शिक्षणाचा खर्च जेवढा झालेला नाही तेवढा पहिलीतल्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी तेवढा खर्च लागतो. बरोबर. लाख लाख रुपये फी हे डोनेशन घेतात प्रायव्हेट निश्चितच. जे स्कूल आहेत ते. त्या गोष्टींवर कुठेतरी आळा बसावा. या गोष्टीवर आळा बसण्यासाठी सत्तेत येणं खूप गरजेचं असतं. कारण सत्तेच्या बाहेर राहून तुमच्या आवाजाची किंमत होत नसते. ज्या गोष्टी तुम्ही सत्तेच्या बाहेर राहून करू शकत नाही तर त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला सत्तेत असणं ते खूप जावं गरजेचं आहे. लागेल. तर ह्या गोष्टीमुळे आम्ही सत्तेत येण्यासाठी निवडणूक लढत आहोत. त्यानंतर आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्ही काय आतापर्यंत काय मदत केली आहे का? तर आरोग्य क्षेत्रामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. आता सेक्टर 22 मध्ये जे रुग्णालय आहेत तिथं जे लॅब आहे, पहिलं कसं व्हायचं सर, तिथं एक तर लेडीज डिलिव्हरीचा वॉर्ड आहे. बरोबर. तर तिथं लेडीजला ज्यावेळेस डिलिव्हरीसाठी आणण्यात येतं त्यावेळेस त्यांच्या ब्लड रिपोर्ट, वापस सोनोग्राफी वगैरे ह्या त्या गोष्टीसाठी त्यांना 3-3 दिवस वेटिंगवर लागायचं, किंवा बाहेर जर ब्लड रिपोर्टला दिलं तर त्यांना 24 तास लागायचे. बरोबर. आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा केला. आदरणीय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी गोपने सर यांना माझं स्वतःचा पत्र व्यवहार झाला होता. त्या पत्र व्यवहारानंतर आम्ही तिथं गोपने सरांना आम्ही मागणी केली की तिथं सेक्टर नंबर 22 ला जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयातच तिथं जागेवर तात्काळ त्यांनी ब्लड टेस्टिंगचे रिपोर्ट वगैरे आणि तिथं ती सामग्री तयार करून द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी तात्काळ आम्हाला ते उपलब्ध करून दिलं होतं. आता जे सेक्टर नंबर 22 मध्ये जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयात तात्काळ तुम्हाला जर एखाद्या महिला भगिनीला जर ब्लड सॅम्पलची टेस्ट वगैरे करावी लागते तात्काळ तुम्हाला 10 मिनिटाच्या आत त्याचा रिपोर्ट येतो. अशा पद्धतीने आम्ही पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत आहोत. बेरोजगार सुशिक्षित बेरोजगारांसाठी काय योजना राबवणार आहात का? सर हा खूप मोठा प्रश्न आहे तसं, पण ह्याच्याकडे कुणी लक्ष करत नाहीये. कारण सेक्टर नंबर 22 मध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने जे युवा पिढी आहे ती व्यसनाच्या आहारी चालली आहे प्रामुख्याने. या गोष्टीकडे आपण जर तिथं राहत असलो तरी या गोष्टी आपण डावलू शकत नाही. त्यामुळे युवक वर्गाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याच्यामुळे प्रामुख्याने पहिल्यांदा मी तिथे जे चालणारे अवैध धंदे आहेत, दारूचे गुत्ते किंवा दारूचे जे दुकानं आहेत ते बंद करण्यासाठी आम्ही प्रामुख्याने प्रयत्नशील राहू. आणि त्याच्यानंतर जे युवा पिढी शिक्षण करते, शिक्षण घेऊन जे नोकरीच्या शोधात त्यांच्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जॉब फेअर आणि चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये त्यांना जॉब प्रोव्हाइड करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तुमच्या प्रभागातील अंकुश चौक इथे नेहमीच ट्रॅफिक होतं, वाहतुकीची कोंडी होती, त्याच्या संदर्भात काय आपले म्हणणं आहे? सर प्रामुख्याने जर तिथं पाहिलं तुम्ही तर तिथे अंकुश चौक इथे असणारी भाजी मंडई, आज त्या भाजी मंडई गेल्या 20-25 वर्षापासून तिथं कार्यरत आहे. तिथं ते लोक भाजी विकून व्यवसाय करत आहेत. त्या लोकांच्या पुनर्वसन करून त्यांना चांगली मोक्याची जागा कुठेतरी देण्यात यावी यासाठी कित्येक किरकोळ ते व्यापारी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही? येस सर, जे भाजी विक्रेते आहेत गाळेधारकांसाठी. गाळेधारक नाही, ते गाड्यावरती माल विकतात. पण ती भाजी विकण्यामध्ये त्यांच्या हातावरचं पोट आहे, त्यांना डायरेक्ट तुम्ही बंद करून त्यांच्या पोटावर गदा नाही आणू शकत. त्यासाठी त्यांना तुम्ही ऑप्शनली दुसरी जागा सजेस्ट करून त्यांना तिथं स्थलांतरित करण्यात यावं आणि जेणेकरून तिथनं जो जाणारा जो मार्ग आहे तो सुरळीत होईल आणि तो ट्रॅफिकचा प्रश्न आपण कायमस्वरूपी सोडवू. नक्कीच. तर एसआरएच्या प्रामुख्याने अजून जर तुम्ही बघितलं तर यमुनानगर मधील देखील एसआरए प्रकल्प चालवण्यासाठी काही माजी नगरसेवक आहेत ते प्रयत्नशील आहेत. म्हणजे
ज्या लोकांना खरंच गरज नाही त्या लोकांवर तुम्ही एसआरए लावताय. बरोबर. म्हणजे एसआरए प्रकल्प नेमका कोणासाठी आहे? गरजू लोकांसाठी आहे का, जे व्यवस्थितरित्या आपलं घरदार ज्यांच्याकडे आहे किंवा व्यवस्थितरित्या ते काम करतायत, ते सक्षम आहेत, अशा लोकांसाठी एसआरए आहे. एसआरएची नेमकी परिभाषा काय हे समजत नाही याचं. यमुनानगरमध्ये जे विरंगुळा केंद्र बांधण्यात आलं ते देखील अनधिकृत, म्हणजे काय म्हणतात आपण प्रामुख्याने त्याला, रेड झोनच्या हद्दीतला तो विषय होता. रेड झोनच्या हद्दीत असताना देखील तिथं तुम्ही बांधकाम करू शकता. मग सेक्टर नंबर 22 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतमध्ये प्रामुख्याने विकास करण्यासाठी तुम्हाला मग महानगरपालिकेच्या टर्म्स कंडिशन कशा घालव्या येतात, तर त्याच गोष्टी इकडे पण लागू व्हायला हवेत ना. तर त्याला मग महानगरपालिकेचं विकासाची परिभाषा काय आहे? म्हणजे स्लम एरियाकडे तुम्ही रेड झोन म्हणून पाहता, आणि जर चांगला एरिया असेल तो देखील रेड झोन मध्ये असेल, पण तुम्ही लोकांच्या मतं कलेक्ट करण्यासाठी जर तुम्ही तिथे विकास करत असाल आणि इकडे जर दुर्लक्ष करत असाल, तर नगरसेवकांची जी मानसिकता आहे ती देखील बघण्याची खूप जास्त गरज आहे. नक्कीच. तर हे होते शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख अरुणजी जोगदंड, आणि त्यांनी अतिशय खडतर अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांच्या प्रभागामध्ये इथून पाठीमाग विकास हा झालेलाच नाही, फक्त हा विकास कागदोपत्री विकास झाला आहे आणि त्याच्यामध्ये खूप असा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्या भ्रष्टाचाराचं इथून पुढं हनन करण्यासाठी स्वतः ते नगरसेवक पदाच्या रिंगणात ते उतरणार आहेत आणि या आव्हानाला येणाऱ्या निवडणुकीत ते सध्या तोंड देणार आहेत. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड.